नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 रिटर्न पॅटर्न तुमची पहिलीच ही पूर्व परीक्षा असेल. रिटर्न पॅटर्न साठी तुम्ही जी देताय ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जितकं उत्साहाचं वातावरण आहे तितकं टेन्शनचं पण वातावरण आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गाईड केलं जातंय की बाबा ही परीक्षा फक्त यूपीएससी ज्यांनी आधी दिली आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये ते विद्यार्थी एमपीएससी देतील त्यांच्यासाठीच आहे, किंवा प्रिलियम तुमच्यासाठी आहे, मेन्स यूपीएससी वाल्यांसाठी आहे, बरंच काही. ठीक आहे, तर लक्षात घ्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी थोडंसं बाजूला ठेवून जर तुम्ही एक सिन्सिअर कॅन्डिडेट असाल, तुम्ही 100% देऊन तुमचा स्टडी केला असेल तर यश तुमच्या हातात आहे. लक्षात घ्या, जिथं तुम्हाला वाटतंय की बाबा नाही ही परीक्षा यूपीएससी वाल्यांसाठीच आहे, तर लक्षात घ्या महाराष्ट्रातून यूपीएससी ची तयारी करणारे स्टुडंट, ओके, यूपीएससी ची परीक्षा ऑल ओव्हर भारतातले विद्यार्थी देतात. आता इथं असं बोललं जातं की प्रिलियम सगळेच देऊ शकतात, बिगिनर पण देऊ शकतात, यूपीएससी वाल्यांसाठी ही प्रिलियम थोडीशी टफ जाईल, मेन्स त्यांच्या खिशात आहे, बरंच काही, जे काय असेल ते असेल. पण या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा. क्वालिटी बुक्स, डेडिकेशन, डिसिप्लिन आणि एक 8 ते 9 महिन्याचा स्टडी प्रिलियम साठी तुम्हाला रिझल्ट देऊन जातो. लक्षात घ्या, जर बिगिनर असाल तर माझ्या मते 1 वर्षभर खूप चांगला अभ्यास तुमचा इथं लागतो. लकीली 6 महिने अभ्यास करून तुम्ही प्रिलियम पास करू शकता. डिपेंड करतं तुमच्या आयक्यू वरती, किंवा तुम्ही किती चांगली पुस्तकं वापरताय. तुम्ही 2024 चा क्वेश्चन पेपर बघितलाय का, की कुठून क्वेश्चन येतात. इथं मार्केटमध्ये जर तुम्ही बघाल तुम्हाला सगळीकडे सांगितलं जातं की ऍडव्हर्टाईज आले, एवढी पदं आहेत, हे आहे ते आहे, पण तुम्हाला कोणी सांगत नाही की बाबा ही पुस्तकं वापरा. ठीक आहे, हे आउटडेटेड मटेरियल आहे. तुम्हाला प्रिलियम क्वालिफाय व्हायचंय तर तुम्हाला हे रेफरन्स बुक वापरा. ही पुस्तकं यूपीएससी चे विद्यार्थी पण वापरतात, जी तुम्हाला मराठीमध्ये मिळते, हे तुम्हाला कोणी सांगत नाही. लक्षात आलं. तर आज केसागरच्या प्लॅटफॉर्मवरती डेफिनेटली प्रिलियम पास होण्यासाठी मी इथे तुम्हाला काही टिप्स देणार आहे. याच्या आधी पण मी प्रिलियम साठी सेशन घेतलं होतं, पण आजच्या सेशन मध्ये तुम्हाला काय वाचायचं, कुठून वाचायचं आणि कसं वाचायचं हे मी इथं सांगणार आहे. आता याचा अर्थ असा नाहीये की आमच्याच पब्लिकेशनची पुस्तकं तुम्ही वाचा, पण इथं बेस्ट रिझल्ट साठी डेफिनेटली तुम्ही पुस्तकं आमच्या पब्लिकेशनची वापरा. तर बघा, इथं तुम्हाला एक पुरावा म्हणून आपण काय करूया, 2024 चा पेपर घेऊया आणि मग तुम्ही तुमचे कमेंट्स मध्ये मला सांगा की तुमची जी प्रिपरेशन चालू आहे राज्यसेवेसाठी ती बरोबर आहे का. ज्यांनी कोणी तुम्हाला गाईड केलेलं आहे, जी कुठली पुस्तकं सांगितलेत त्या पुस्तकामधून 24 चा क्वेश्चन पेपर कव्हर होतो का, हे क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा. आणि सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे की नाही ही परीक्षा यूपीएससी वाल्यांसाठीच आहे, तर हा प्रश्न डोक्यातून बाजूला ठेवा. तुम्ही चांगलं मटेरियल वापरा, 100% डेडिकेशन द्या आणि तुम्ही पण इथं या यूपीएससी वाल्यांना फाईट देऊ शकता. ठीक आहे, ओके. चला, तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पुस्तकांसाठी आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट द्यायची आहे. तिथं तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचे पुस्तकं मिळून जातील. आता सध्या आपण प्रिलियम बद्दल बोलूया. तर बघा, इथं मी तुम्हाला 24 चा पेपर घेऊन समजावून सांगते की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कोणती पुस्तकं वापरायचे. ठीक आहे, ओके. हा आहे तुमचा 2024 चा पेपर. मी झूम करते, तुम्हाला दिसून जाईल. बघा, ओके. पहिला क्वेश्चन आहे हिस्ट्री सेक्शन मधला. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली. ठीक आहे, ओके. आता समाज सुधारक जे आपण म्हणतो ना, नॉर्मली समाज सुधारकांवरती किंवा सोशल रिफॉर्मर्स वरती क्वेश्चन असतातच. ठीक आहे, यांचं जे डेडिकेशन आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा स्पेशली महाराष्ट्राशी रिलेटेड तुम्ही जर बघितला, आता कंबाईनच्या परीक्षेला तुम्हाला फक्त महाराष्ट्रावरती फोकस असू शकतो, पण इथं तुम्हाला ऑल ओव्हर आपल्या भारतामधले जे सोशल रिफॉर्मर्स आहेत त्यांच्याबद्दल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची जी स्थापना आहे ती स्थापना कोणी केलेली आहे. ठीक आहे, ओके. बघा, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स
इथं तुम्हाला ऑप्शन दिलेत बिपिनचंद्र पाल, लाला लाजपत राय, श्रीपाद अमृत डांगे आणि अरविंद घोष. इथं इलिमिनेशन मेथड, लॉजिक जे काय असेल ते असेल लागू शकतं का? लक्षात घ्या, असं बोललं जातं की बाबा तुमचा स्टडी कमी असेल तर तुम्ही लॉजिक वापरा, पण लॉजिक वापरण्यासाठी स्टडी लागतो की नाही, बरोबर आहे? मग तुमचं लॉजिक कसं डेव्हलप होणार? साधी सिंपल गोष्ट आहे. तर लोकमान्य टिळकांबद्दल तुम्ही जितकं काही वाचताय, टेलिग्रामच्या नोट्स असतील, छोटी मोठी कॉमन पुस्तकं असतील, तर तिथून तुमचे असे क्वेश्चन्स कव्हर होत नाहीत. पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या. ओके, याच्यासाठी स्पेशली तुम्हाला काही पुस्तकं वापरावी लागतील, जे मी तुम्हाला लेक्चर संपताना हिस्ट्री सेक्शन साठी बुक सांगेल. स्पेशली महाराष्ट्रासाठी फडके सरांची पुस्तकं आहेत, जी तुम्हाला बेस्ट रिझल्ट देऊन जातील. प्रिलियम मध्ये कितीही तुम्हाला आउट ऑफ सिलेबस मी म्हणत नाही, नवीन काहीतरी व्हॅल्यू ऍडिशनल विचारलं जाईल, तिथं तुम्हाला ही पुस्तकं मदत करतील. आणि आपल्या पब्लिकेशनचं सोशल रिफॉर्मरचं सेपरेट बुक आहे, ते देखील तुम्ही यूज करू शकता. तर सांगण्याचा माझा इथं उद्देश काय आहे, जे कॉमन मटेरियल तुम्हाला मिळतंय गुगलवरती, टेलिग्रामवरती, ज्या रेडी नोट्स असतात, तिथून सोशल रिफॉर्मर्स कव्हर होत नाहीत. तुम्हाला खूप काही नवीन नवीन विचारलं जात आहे. ओके, क्लिअर? सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रक्कम दिली? इथं तुम्ही व्ही बी पाटील सरांचं पुस्तक काढा, महाराष्ट्राचा इतिहास. प्राध्यापक व्ही बी पाटील सरांचं पुस्तक जे आहे ना, तिथं तुम्हाला एल्फिन्स्टन बद्दल इतकी माहिती दिलेली की कुठल्याच पुस्तकामध्ये इतकी माहिती दिलेली नाही, बरोबर? महाराष्ट्रामध्ये जे त्यांचं काम आहे एल्फिन्स्टनचं, एल्फिन्स्टनची संहिता असेल, जे काय असेल, त्याच्याबद्दल इच अँड एव्हरी पॉइंट तुम्हाला व्ही बी पाटील सरांच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. म्हणजे हा क्वेश्चन, जसं मी तुम्हाला बोलले की राज्यसेवा पूर्व परीक्षेला फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सोशल रिफॉर्मर्स पण कव्हर करतात, तर हा क्वेश्चन स्पेशली महाराष्ट्राशी रिलेटेड विचारलाय असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, ओके. तर व्ही बी पाटील सरांचं पुस्तक तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासासाठी वापरू शकता, जे तुम्हाला कंबाईनलाही मदत करेल आणि राज्यसेवेलाही मदत करेल. त्याच्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ, धारासना सत्याग्रह. आता काही क्वेश्चन कसे असतात, कॉमन असतात, म्हणजे धारासना सत्याग्रह तुम्हाला सगळीकडे मिळून जाईल, ठीक आहे. पण इथं जे सत्याग्रहामध्ये जे सहभागी व्यक्ती आहेत ना, ते खूप कमी पुस्तकामध्ये मिळतील तुम्हाला. तुम्ही आपल्या पब्लिकेशनचं बिपिनचंद्र सरांचं पुस्तक वापरू शकता, किंवा इतर पण पुस्तक आहेत हिस्ट्रीशी रिलेटेड, आधुनिक भारताचा इतिहास व्ही बी पाटील सर वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये, ती पुस्तकं तुम्ही वापरू शकता. मग इथं तुमचा हा क्वेश्चन मॉडर्न इंडियन हिस्ट्रीवरती आहे, सविनय कायदेभंग चळवळ, गांधी युग. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, गांधीजींच्या ज्या चळवळी आहेत ना, त्या युपीएससीला काय विचारलंय या पॉइंट ऑफ व्ह्यूने थोडंसं वाचायचंय. त्याच्यासाठी तुम्ही युपीएससीचे क्वेश्चन पेपर नाही बघितले तरी चालतील, फक्त क्वालिटी बुक्स वापरा, जे युपीएससीचे विद्यार्थी वापरतात ते मराठीमध्ये तुम्ही वापरा, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 1857चा उठाव. कायम क्वेश्चन विचारले जातात आणि हा क्वेश्चन सगळ्यांनाच येण्यासारखा होता, याच्यामध्ये काहीच अवघड नव्हतं. कानपूर नेतृत्व आणि ठिकाण जोड्या लावाचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. पण जे पूर्वीचे 2 क्वेश्चन होते ना, त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल बुक वापरावं लागणार होतं. ओके, क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे बघा, तुम्ही थोडस लक्ष देऊन ऐका, मी काही इथं पेपर अनालिसिस करत नाहीये. ओके, हा करंटचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, सिमुक हा डॅश डॅश घराण्याचा संस्थापक होता. अशा पद्धतीचा क्वेश्चन पूर्वी पण राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलेला आहे. विद्यार्थी प्राचीन भारताचा इतिहास स्किप करण्याकडे कल असतो, पण करू नका. ओल्ड एनसीईआरटीचे जे मराठी ट्रान्सलेशन आहेत ना, आर एस शर्मा आणि सतीशचंद्र सरांची पुस्तकं आपल्या पब्लिकेशनचे मराठीमध्ये आहेत. ही पुस्तकं वाचा, तुम्हाला इथं प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताचे आउट ऑफ मार्क्स मिळते, ठीक आहे, आउट ऑफ मार्क्स म्हणते मी. आणि जे एल मेहता सरांचं जर पुस्तक तुम्ही वाचलं तर कितीही अवघड पेपर येऊ दे, जे एल मेहता मराठीमध्ये पुस्तक आहे, हे जर पुस्तक तुम्ही वाचलं तर इथं तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही पैकीच्या पैकी मार्क घ्यायला, कोणीच अडवू शकत नाही, लक्षात, ठीक आहे. फक्त तेवढा रिव्हिजन झाल्या पाहिजेत पुस्तकाच्या. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या लढ्यामध्ये महात्मा गांधी. आता हा जो क्वेश्चन आहे ना, महात्मा गांधीजी, त्यांचे अनुयायी, त्यांच्या चळवळी, तर महात्मा गांधीजींच्या लढ्यामध्ये ज्या काही महिला सहकारी होत्या ना,
त्यांच्याबद्दल फार पूर्वीपासून आयोग क्वेश्चन विचारतोय, आत्ताच नाही, याच्या आधी पण आयोगाने महात्मा गांधीजींच्या चळवळीमध्ये कॉन्ट्रीब्युशन देणाऱ्या महिला किंवा महात्मा गांधीजींच्या अनुयायी असलेल्या महिला यांच्याबद्दल आयोगाने क्वेश्चन विचारलेत आणि हे सगळं कंटेंट तुम्हाला बिपिन चंद्र सरांच्या पुस्तकामध्ये मिळून जातं. ओके, तर हा कॉमन क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नव्हतं. ठीक आहे, फक्त क्वेश्चन नवीन विद्यार्थी क्वेश्चन कोणत्या पुस्तकातून कव्हर होतात हे तुम्ही थोडंसं जाणून घ्या. मी कुठल्याही पुस्तकावर टीका करत नाही, फक्त जिथून क्वेश्चन येतात त्या पुस्तकाबद्दल तुम्हाला इथं मी सांगते. ओके, क्लिअर. चला, फक्त प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत अजिबात स्किप करू नका, कारण मार्क्स हातचे असतात. आता इथे बघा, चुकीच्या जोडा ओळखा असं तुम्हाला म्हटलंय. अब्दुल समद, तख्ते ताऊस, राजपुत्र आझम शहा, बीबी का मकबरा. इथं तुम्हाला विचारलंय की बाबा प्रसिद्ध चित्रकार मयूर सिंहासन, बहामनी शासक, दिलरस बानो यांचे स्मारक आहे. तर हे काय आहे? बीबी का मकबरा काय आहे? मयूर सिंहासन आहे, दिलरस बानो यांचे स्मारक आहे. तर हा जो भाग येतो ना, हा भाग तुम्ही प्राचीन मध्ययुगीन भारताचं पुस्तक काढा, कुठलं आपलं सतीशचंद्र सरांचं, त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला मिळून जातं. ठीक आहे, ओके. कॉमन पुस्तकामध्ये मिळणार नाही, लक्षात घ्या. हे जर तुम्ही कॉमन पुस्तकामध्ये शोधत बसाल तर अजिबात तुम्हाला मिळणार नाही, आणि यालाच म्हणतात व्हॅल्यू ऍडिशन. आता हे जे हिस्टॉरिकल प्लेसेस असतात ना, तर ते तुम्ही थोडंसं वाचलं पण पाहिजे, जिथून तुम्हाला इथं क्वेश्चन सॉल्व्ह करायला मदत होईल. ठीक आहे, इथं तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरू शकता का? काहीच माहित नसेल तर इलिमिनेशन मेथड कसं वापरणार? बीबी का मकबरा आपल्याला माहित असतं, पण हे 3 ऑप्शन आपल्याला माहित आहेत का? नाही. ठीक आहे, बीबी का मकबरा काय आहे हे जर तुम्हाला माहित असतील, 2 ऑप्शन इलिमिनेट होतील, 2 ऑप्शन तसेच राहू शकतात. याला 50-50% आपण म्हणतो. म्हणून हे असे 3 ऑप्शन जे व्हॅल्यू ऍडिशनल आहेत, हे कोणत्या पुस्तकामध्ये हे कंटेंट आहे हे तुम्ही शोधा, आणि मग तुम्हाला कळेल की आपली प्रिलियमची प्रिपरेशन कशी असली पाहिजे. ठीक आहे, कॉन्फिडेंटली मी इथं तुम्हाला सांगते, जे.एल. मेहता सरांचं पुस्तक वापरा, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी व्ही.बी. पाटील सरांचं पुस्तक वापरा. एकाच पुस्तकावरती डिपेंड राहू नका. तो काळ गेलाय आता की एकच पुस्तक आहे किंवा कुठल्या तरी क्लासच्या नोट्स आहेत त्याच्यामधून सगळं कव्हर होईल, अजिबात होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, पेपर झाल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारलेला आहे? नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? कोठारी कमिशन प्रत्येक पुस्तकामध्ये मिळतं, लक्षात घ्या. फक्त मुख्य सूत्रे जी आहेत ना, ती मुख्य सूत्रे फॅक्च्युअल डाटा आहे, तो तुम्हाला माहितच असला पाहिजे. याच्यामध्ये अवघड असं काही नव्हतं. ठीक आहे, ओके. आपल्याही पुस्तकामध्ये कोठारी कमिशन बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय मध्ययुगीन भारतावरती. क्वेश्चन सोपा आहे. सुलतानशाहीच्या शासनकाळात कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात होता? सतीशचंद्र सरांचं पुस्तक काढा, मध्ययुगीन भारत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे जिझिया कर, खिराज, जकात, खिम्स काय आहे सगळं मिळून जाईल. ओके, तर अजून पण वेळ आहे, परीक्षेला तुमच्या 5 महिने आहेत. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारतासाठी 2च पुस्तकं वापरा, सतीशचंद्र सर आणि आर एस शर्मा सर. मराठीमध्ये वाचा, इंग्लिश हिंदीमध्ये पॉसिबल नाही, त्याला वेळ लागतो. ठीक आहे, ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असं विधान कोणी केलं? कॉमन क्वेश्चन नाही, खूप रेअर पुस्तकामधून हा क्वेश्चन कव्हर होतो, लक्षात घ्या. हे जे उद्गार काढलेले असतात याच्यासाठी तुम्ही जे.एल. मेहता सर, तुमचे फडके सरांची पुस्तकं, देशपांडे सरांची पुस्तकं वापरा, असे क्वेश्चन तुमचे कव्हर होऊन जातील. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची फूट आपल्याला माहित असते, पण त्याच्याबद्दल इतर इन्फॉर्मेशन जी असते ना, ती आपल्याला इथं लक्षात येत नाही. ओके, त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या शासकाच्या काळात अब्दुल रझाक फारसी प्रवासी विजयनगरला भेट दिली? क्वेश्चन सोपा आहे, विजयनगर साम्राज्याबद्दल आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पण हे जे परदेशी प्रवासी आहेत ना, हे बरेच आहेत. इब्न बतुतावरती क्वेश्चन आलेला आहे, म्हणजे हा ट्रेंड आहे. आयोग तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारतो, युपीएससी पण याच्यावरती क्वेश्चन विचारतो, लक्षात आलं? तर हिस्ट्रीसाठी 3 ते 4 पुस्तकं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 2024चा पेपर बघून तुम्ही विचार करा की बाबा एक पुस्तक वापरलेलं चालेल, प्रिलियम इतकी सोपी आहे, किंवा इलिमिनेशन मेथड सगळीकडे लागू होते, लॉजिक डेव्हलप केलं तर क्वेश्चन बरोबर येतात का? हर्षवर्धन राजा पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास पुस्तक काढा. इथं तुम्हाला
साहित्य आणि राजा याच्यावरती पूर्वी पण क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याच्यामुळं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर नेहरू अहवाल, कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलं? नेहरू अहवालाबद्दल आपण वाचत होतो, डेट काय, कधीपासून लागू झाला वगैरे वगैरे, जे काय असेल ते असेल. पण आयोगाने तुम्हाला उद्दिष्ट विचारलं, म्हणजे आपण जो जो भाग आपण करत नाही ना तो भाग आयोग विचारतो, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आता इथं बघा, हा क्वेश्चन थोडासा नवीन आहे, रिपीट क्वेश्चन नाहीये. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती. कुठलीही कॉमन पुस्तकं काढून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वदेशी चळवळ तर मिळेल, पण ही विस्तार केंद्रे मिळणार नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगते, बिपिनचंद्र सर, जे.एल. मेहता सर आणि देशपांडे सरांची पुस्तकं वाचा. तिथून तुमचा हा जो पार्ट आहे हा पार्ट कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. इथून पुढचे क्वेश्चन आहेत जिओग्राफी. याच्यामध्ये तुम्हाला मानव भूगोल स्किप करू नका. विद्यार्थी भारताचा भूगोल करतात. तुमचा जो पार्ट आहे प्राकृतिक भूगोलाचा, जिओमॉर्फोलॉजी, ओशनोग्राफी, क्लायमेटोलॉजी, बघा खूप मोठा भाग आहे. आर्थिक भूगोल आहे, मानव भूगोल आहे, हा पार्ट आपण करत नाही, आपण स्किप करतो. म्हणून इथं एक गोष्ट नोट करून घ्या की मला जिओग्राफीमध्ये खूप चांगले मार्क्स मिळवायचे, तर मी पूर्व परीक्षेला जाताना माजिद हुसेन सरांचं मानव भूगोल वाचून जाईल. भले मला ते जास्त वाटेल, मेन्ससाठी मला ते कामी येईल, पण पूर्व परीक्षेला मानव भूगोलामधून जेवढे क्वेश्चन येतील तिथं मी आउट ऑफ करू शकतो. ओके, क्लिअर. तर हा इथं सगळ्यात मोठा पॉइंट असतो की सांगत नाहीत तुम्हाला की मानव भूगोल करा, आर्थिक भूगोल करा, तिथून क्वेश्चन विचारले जातात. हा 11-12 ची पुस्तकं आहेत स्टेट बोर्डाची, तिथं पण तुम्हाला कंटेंट मिळतं, पण तिथून क्वेश्चन खूप कमी विचारले जातात, काहीतरी ऍडव्हान्स आयोगाकडून विचारलं जातंय. लक्षात आलं? तर इथं तुम्ही मानव भूगोलासाठी माजिद हुसेन सरांचं पुस्तक वापरू शकता, आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. उदरनिर्वाह शेतीचं वैशिष्ट्य. आता इथे काय होतं, घाईघाईमध्ये आपल्याला, आपण हे वाचलेलं असतं, नाही विचारलंय, काय विचारलंय त्याच्यावरती लक्ष द्या. आपल्याला आहे या शब्दाची सवय झालेली असते. ठीक आहे. तर या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ह्या पण तुम्हाला लक्षात येऊन जातील प्रॅक्टिसने, पण यानं लक्ष देऊन क्वेश्चन वाचावा लागतो. ठीक आहे. नागरी वस्तीचा आकृतीबंध नाही म्हटलंय. मानव भूगोलमध्ये तुम्हाला जे रिजनल प्लॅनिंग वगैरे आहे ना, आता रिजनल प्लॅनिंग का करतात रिजनल प्लॅनिंग? आपल्या भारताला जेवढी लँड मिळालेली आहे ती काय वाढणार आहे का? नाही. पण लोकसंख्या अफाट वाढते, बरोबर, म्हणजे काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे. ओके. तर तिथून हा क्वेश्चन आहे मानव भूगोल. अगेन हा क्वेश्चन तुमचा कव्हर होईल माजिद हुसेन सरांच्या पुस्तकामधून मानव भूगोल. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर सिद्धार्थ सरांचं पुस्तक बेस्ट बुक आहे, ज्या विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज टाईप असे क्वेश्चन जे आयोग विचारतं ना, राष्ट्रीय उद्याने असतील, जगातील पठारे असतील, जगातील पर्वतरांगा असतील, सरोवरे असतील, नद्या असतील, हा सगळा भाग के सिद्धार्थ सरांचं पुस्तक जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया. एकच पुस्तक वाचा, याच्या बाहेर क्वेश्चन जातच. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा प्रत्येक ठिकाणी मी पुस्तकं तुम्हाला सांगते की कुठून क्वेश्चन येतोय. सध्या नवीन विद्यार्थ्यांना तर हेच पाहिजे की मॅडम आमचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, आम्हाला पुस्तकं सांगा की कोणत्या पुस्तकामधून क्वेश्चन आलाय. ठीक आहे. आता इथे बघा, हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? स्पेशली तुम्हाला हे महाराष्ट्राच्या भूगोलाशी रिलेटेड क्वेश्चन विचारलाय. 2 क्वेश्चन महाराष्ट्राच्या भूगोलावरती असतात आणि फॅक्च्युअल असतात. तुम्हाला हे जलसिंचन योजना वगैरे खतीब सरांच्या पुस्तकामध्ये मिळून जातील. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर जिओमॉर्फोलॉजीची सिरीज मी स्वतः चालू केलेलीच आहे. इथं बघा, राज्यसेवा देणारे विद्यार्थी दाते सरांचं पुस्तक वापरायला विसरू नका. बघा आता काही विद्यार्थी निगेटिव्ह कमेंट पण करतील की मॅडम तुम्ही तुमच्याच पब्लिकेशनची सगळी पुस्तकं सांगताय. डेफिनेटली सांगते, कारण पुस्तकामधून क्वेश्चन येतात. ठीक आहे. ओके. तुम्ही पुस्तकं घ्या, अभ्यासाला चालू करा, चांगलं फोकसने अभ्यास करा, पॉइंट्स काढा, मायक्रो नोट्स काढा, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल तेव्हा तुम्ही हा सूर्य हा जयद्रथ डेफिनेटली आपले हे लेक्चर्स येतील की आमच्याच पुस्तकातून. इथं मी असं म्हणत नाही की दुसऱ्यांच्या पुस्तकातून येणार नाही, पण फर्स्ट अटेम्प्ट देणारे विद्यार्थी, एकदा का तुमची बुक लिस्ट चुकली की तुमचं वर्ष वाया जातं. वर्ष वाया जातच जातं. तिथं आपला कॉन्फिडन्स पण डगमगतो की अरे पहिल्याच वर्षी आपली प्रिलियम निघाली नाही. तर मिसगाईड होऊ नका. प्रॉपर तुमचं सगळ्यात मोठी स्टेप काय आहे माहितीये की तुमची बुक लिस्ट काय आहे. तुम्ही
जो आयोगाचा पॅटर्न आहे तो समजून घेताय का, आयोग कुठून क्वेश्चन विचारतोय, कोणत्या रेफरन्सला आयोग इम्पॉर्टन्स देतोय, हे तुम्ही थोडस समजून घ्या. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही. ओके, जिओमॉर्फोलॉजी मधला हा क्वेश्चन आहे, जिओलॉजी म्हणू शकता तुम्ही. तर असे 4 लाइनर क्वेश्चन जे असतात याच्यासाठी तुम्ही प्राकृतिक भूगोल दाते सरांचं पुस्तक वापरा. दाते सरांनी, दाते मॅडम हे पुस्तक लिहिलेलं आहे. सगळा पार्ट तुमचा इथून कव्हर होतो. जनसांख्यिकी भूगोल जो आहे तो सेपरेटली तुम्ही वाचू शकता, किंवा सिंपल आहे, तुम्ही भारताची जनगणना जी आहे 2011 आणि महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे ती तुम्ही वाचा. फक्त काय चेंज झालाय ते लक्षात घ्या. पूर्वी तुम्हाला लोकसंख्येची धोरणं राज्यसेवेला विचारली जात होती. जो बदललेला ट्रेंड आहे ना तो लक्षात घ्या. जस्ट एक मिनिट थांबा. तर काय बदल झालाय हे तुम्ही समजून घ्या, की आधी लोकसंख्येची धोरणं राज्यसेवेला विचारली जात होती, आता कंबाईनला विचारली जाते. आता राज्यसेवेला काय विचारलं जाते, मग राज्यसेवेला तुम्हाला फॅक्च्युअल आकडेवारी विचारली जाते. बघा, मृत्यूदर आणि जनगणना वर्ष हा पार्ट पूर्वी विचारला जात नव्हता, पण आता विचारला जातो, लक्षात घ्या. पण जनगणना टॉपिक जो आहे ना तो टॉपिक हातचे मार्क्स आहेत, तुम्हाला हा टॉपिक करायचाच आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विखुरलेल्या वस्तीवरती आहे, म्हणजे अगेन मानव भूगोल याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. खूप सारे कंटेंट तुम्हाला इथे विचारले. अगेन माझे सेन्सरांचं पुस्तक वापरा, क्वेश्चन कव्हर होऊन जातो. त्याच्यानंतर कोणती सिंधू नदीची उपनदी नाही म्हटलंय, भारताची जलप्रणाली, तुम्ही डॉक्टर अनिरुद्ध सरांचं पुस्तक वापरू शकता. भारताचा भूगोल त्याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला महाराष्ट्राबद्दल आहे. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी वन अँड ओनली खतीब सरांचं पुस्तक वापरा, तिथून तुमचे क्वेश्चन कव्हर होऊन जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2011 अंतिम जनगणना महाराष्ट्राची लोकसंख्या विचारली. हाही क्वेश्चन तुमचा खतीब सरांच्या पुस्तकामधून, म्हणजे जॉग्राफी महाराष्ट्रासाठी फक्त खतीब सरांचं पुस्तक वापरा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्हाला इथं अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह. आता याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, अनिरुद्ध सरांचं जे पुस्तक आहे भारताचा भूगोल ते वापरा, आणि सोबतच तुम्ही जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया के सिद्धार्थ सरांचं पुस्तक, जेवढी काही बेटा आहेत, आपली भारताची सागरी सरहद्द असेल, सगळं काही पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, विथ मॅप. त्याच्यानंतर तुम्हाला मासेमारी विकास कार्यक्रम विचारलाय, प्रभावीपणे राबवला जातो. हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट तुम्हाला खतीब सरांच्या पुस्तकामध्ये पण मिळेल, स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये पण मिळेल. काही क्वेश्चन जे असतात ना स्टेट बोर्डाच्या क्वेश्चन पुस्तकामधून तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर जगाच्या भूगोलामधून 1-2-3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. जगातील पठारं असतील, जगातील नद्या असतील, सरोवरे असतील, पर्वतरांगा असतील, जसं की इथे तुम्हाला संयुक्त संस्थानामधील लांब नदी विचारलेली आहे. ठीक आहे, ओके. पुन्हा पुढचा क्वेश्चन जनगणनेवरतीच आहे, महाराष्ट्राची जनगणना. म्हणजे जनगणने 4 मार्काचे क्वेश्चन तर महाराष्ट्राच्या भूगोलावरतीच आहे. पुढचा क्वेश्चन पण महाराष्ट्राच्या भूगोलावरतीच आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दगडी कोळसा कुठे सापडतो. जिओग्राफी हा विषय खूप चांगले मार्क्स देऊन जातो, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. फक्त मॅप वगैरे सगळे तुमचे इथे चांगले असले पाहिजेत. त्याच्यानंतर थोडासा डिफिकल्ट वाटणारा पार्ट कुठला असतो आपला, क्लायमेटोलॉजीचा. तर क्लायमेटोलॉजी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन केलेला आहे दाते सरांच्या पुस्तकामध्ये. इथं तुम्हाला हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे, या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो, लक्षात घ्या. जिओमॉर्फोलॉजीचे जे लेक्चर तुम्ही बघितले असतील, वेगनर साहेबांचा सिद्धांत तुम्ही आठवा, तर इथं भूवैज्ञानिक पुरावा विचारले, जिओलॉजिकल इव्हिडन्स विचारले. तर हे असे क्वेश्चन ना एका क्वालिटी बुक्स मधून कव्हर होत असतात. बाकीचे क्वेश्चन सगळ्यांना येतील, पण ज्या विद्यार्थ्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल, ऑब्व्हियसली प्रिलियमला त्यांना जास्त मार्क मिळतील. 2 मार्क सुद्धा खूप चालेल, लक्षात आलं, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये जैवविविधता. याच्यावरती क्वेश्चन आहे तुम्हाला, एन्व्हायरमेंट इकोलॉजी. नितनकर सरांचं पुस्तक वापरा. सगळे क्वेश्चन याच्यातून कव्हर होतात. फक्त विद्यार्थ्यांना वाटतं की पर्यावरणाचे क्वेश्चन खूप कमी असतात, मग त्याच्यासाठी एवढे एफर्ट्स कशाला घ्यायचे वगैरे वगैरे. तर असं काही नाहीये. तुम्हाला प्राचीन भारत स्किप करायचं नाही, मध्ययुगीन भारत स्किप करायचं नाही, पर्यावरण पण स्किप करायचं नाही, लक्षात आलं. जस्ट एक मिनिट. ओके, चल, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला
इथं करंट अफेअर्सचा एक क्वेश्चन आहे. जागतिक तापमानाच्या संदर्भात तुम्हाला अगेन हा क्वेश्चन बघा. हा जो क्वेश्चन ना, हे सगळे क्वेश्चन जे आहेत ना, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला कुठून कव्हर करायचे? एन्व्हायरमेंट इकोलॉजीचे एकच पुस्तक मी सांगते, नेतनकर सरांचं पुस्तक. वा, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, त्याच्यानंतर पर्यावरण ऱ्हासाच्या विकासाला जास्त प्राधान्य दिलं जातं ऊर्जा निर्मितीमध्ये. असे क्वेश्चन ना तुम्ही शोधत बसता की कुठून विचारलाय क्वेश्चन. बघा, काही कंटेंट जे पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये असतं ना, ते आपण स्किप करतो. तिथं कुठेतरी एखादा असा मुद्दा असतो जो मुद्दा आयोग उचलतो आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीनं इथं मी तुम्हाला जास्त काही गायडन्स न करता, काम काय आहे आपलं की मॅडम मला पुस्तकं सांगा फक्त कुठून क्वेश्चन विचारले जातात, तेच मी तुम्हाला इथं सांगितलंय. ना की बाबा तुम्ही लॉजिक वापरा, हे करा, ते करा. मान्य आहे, सगळं लॉजिक वापरलं पाहिजे, इलिमिनेशन मेथड शिकली पाहिजे, पण हे सगळं करण्याच्या आधी आपला अभ्यास खूप तगडा लागतो. ओके, तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. पुस्तक सूची जी आहे ती तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. सेक्शन मध्ये तुम्ही चेक करा. एमपीएससी सेक्शन मध्ये प्रत्येक सब्जेक्ट आहे आणि तिथं प्रत्येक विषयाची तुम्हाला 10 ते 12 रेफरन्स बुक दिलेले आहेत. त्याच्यामधले कोणतेही रेफरन्स बुक तुम्ही निवडा, डेफिनेटली तुम्हाला इथं प्रिलिमला फायदा होऊन जाईल. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.